ढोकळा असा खायचा असतो बघा. नाशिक काय खाण्याच्या बाबतीत लकी आहे यार. मिसळले मिरचीच्या ठेचा यायच्या डायरेक्ट. हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे मम्मा. पदे पदे हॅपी बर्थडेची पदे. आय लव्ह यू. थँक यू. हॅपी बर्थडे नेहा. चला मी रेडी होऊन मिळतो तुम्हाला. चला आज आहे डे 2 आपल्या नाशिक ट्रिपचा. आज आपण जाणार होतो त्र्यंबकेश्वरला, पण प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. आता आम्ही परत जात आहोत पंचवटीला. आपण तिथे मस्त मस्त खाण्याचे जे स्पॉट आहे ते कव्हर करणार आहोत. आणि 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 तिथे जे काय तपोवनचे 11 जागा आहेत, 11 पॉइंट्स आहेत, ते आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. खूप मजा येणार आहे, खूप छान छान आपण खाणार आहोत. व्हिडिओमध्ये बनवून राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कुठल्याही शहरामध्ये ज्याप्रमाणे काही टुरिस्ट स्पॉट फेमस असतात, त्याचप्रमाणे खवय्यांसाठीही काही जागा फेमस असतात. असेच काही खाण्याचे पॉइंट्स कव्हर करण्यासाठी आम्ही परत तयार होऊन निघालो आहोत पंचवटीला. इथे गोदावरी घाट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता असं पूर्ण कार पार्किंगचा एरिया आहे. हा इथे तुम्ही पार्क करू शकता. आम्ही जिथे लावली ती पे अँड पार्क आहे, पण मोस्टली इथे पे अँड पार्क असं काही आहे नाही. इथे पण उलटावाडा भेटते. इथं नाही, आपल्याला खायचं तर ऑथेंटिक. चला. नाशिक शहरात एंट्री करताच खूप पॉझिटिव्ह वाईब येते. नाशिकच्या हवेमध्येच काहीतरी जादू आहे. त्याचप्रमाणे इथे खूप सारे लोक आपापल्या आवडतीच्या गोष्टी करताना तुम्हाला दिसतील. आणि या खुश लोकांना बघून तुम्हीही खुश नक्कीच होसाल. जेवढे नाशिकचे लोक गोड आहेत, तेवढेच नाशिकचे रस्तेही गोलगोल आहेत. कुठे नाही मिळत रस्ता. थोडा इथे गल्ल्यांमध्ये ना थोडा कन्फ्युजिंग रस्ता आहे. मॅप कधी इकडे दाखवते तर कधी तिकडे. गोलगोल फिरून ओम टी हाऊसला जाता जाता आम्ही पोहोचलो बुधा हलवाईला. बुधा हलवाई, ज्यांना जिलेबीवाले या नावानेही ओळखले जातं, विंटेज वाईब देणारे 1953 पासून आपल्या सेवेत असलेले हे मिठाई शॉप नाशिककरांचे फेवरेट ब्रेकफास्ट पॉईंट आहे. ऑथेंटिक खमंग ढोकळा, अळूवडी, फाफडा आणि जगप्रसिद्ध जिलेबीसारखे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळतील. छान आहे, क्रिस्पी आहे. गोड नाही आहे पण गोड, खूप क्रिस्पी आहे. थोडी काहीतरी वेगळी टेस्ट लागत. असं आफ्टर टेस्ट इतकी छान आहे याची, म्हणजे असं वाटतं आता परत खाऊ. क्रिस्पी, क्रंची आणि कमी गोड असलेली यांची जिलेबी नाशिकला आल्यानंतर एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे. खूप जिलेबी खाऊन झाल्यानंतर जिबीची टेस्ट जर का बदलायची असेल तर यांचा खमंग ढोकळा आणि फाफडा नक्की ट्राय करा. खमंग ढोकळा आलेला आहे. ढोकळा असा खूप स्पॉन्जी आहे एकदम मस्त. आणि घरी आपल्या बनत नाही असं मोस्टली. घरचे बनतात थोडे जाडच बनतात. हा इथून पूर्ण खालून इथपर्यंत स्पॉन्जी आहे. हो, ढोकळा असा खायचा असतो बघा. श्रीला ढोकळा आवडतो आणि हा श्रीच्या ढोकळ्याच्या क्रायटेरियामध्ये बसला का नाही. एकदम नंबर. बढिया आहे, एकदम मस्त टेस्ट आहे. आहे फेमस एका रिझन साठी आहे आणि नेहाशी अप्रूव्ड आहे. बुधा हलवाई हे जुने जरी असले तरी खूप क्लीन आणि हायजीन मेंटेन असलेले मिठाईघर आहे, जिथे लोकांची सकाळपासूनच पार्सलसाठी रांग लागलेली असते. एवढा टेस्टी 2-2 घासांचा नाश्ता करून खूप भूक लागली होती आणि थोडंसं चालत पुढे जाता आम्हाला भेटलं ओम टी हाऊस. इथे पण टेबल भेटण्यासाठी टाइम होता, म्हणून ओजस्वीला घेऊन मी पोहोचलो एका सुंदर अशा गणपती मंदिरात. टी हाऊसच्या समोरच खूप छान असं गणपती मंदिर आहे. पूर्ण पितळाचा गणपती दिसतोय. हा श्री साक्षी गणपती म्हणून आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे, खूपच सुंदर. आपल्या दगडूशेठ सारखी आहे पुण्यातल्या, म्हणजे दिसायला थोडासा सोंड वगैरे वेगळी आहे. पिल्लू ये इकडे. ज्या लोकांना शांत ठिकाणी आरामात गप्पा मारत मिसळची मजा घ्यायला आवडते, त्यांच्यासाठी ही जागा नाही आहे. कारण इथे हमेशाच असं वाटतं की टेबलवर असलेली मिसळ पटकन संपवा आणि दुसऱ्यांसाठी टेबल रिकामा करा. आलेला आहे फायनली आम्ही मिसळ खायला. चालू करा शेट.
फरसाण चांगलं आहे. हा फरसाण मस्त आहे. मस्त आहे यार. म्हणजे फक्त चिवडा नाही आहे याच्यात, चिवडा खूप कमी आहे. बघ ना, बेसिकली मटकी आणि शेव. तिखट मिसळ रे, तिखट नाही आहे ऍक्च्युली, तिखट नाही आहे पण अशी टेस्ट वेगळी आहे. हा झटका लागते की नाही झटका, तसं झटका नाही लागत मला तरी नाही लागत. कमी स्पायसी आहे. आणि आमच्या बाईने बाईकडे काय केलंय राडा. गडबडीमध्ये आम्ही ही मिसळ खाल्ली, पण खरंच या मिसळची टेस्ट ही नक्कीच खूप मस्त आणि हटके होती. तिखट लागायला घरी गडबडू खायली. मला असं वाटतं की अशी अप्रूव्ड आहे ऑलरेडी, कारण तिने अप्रूव्ह केली. कमी तिखट, मस्त शेव टाकलेली, सोबत पापड आणि कांदा असलेली ही मिसळ तुम्हाला नक्कीच आवडेल. चाय प्यायचा असेल तर तुम्हाला टेबल खाली करून बाहेर उभे राहूनच चायची मजा घ्यावी लागेल. ओमटी हाऊस नावाने समजतं की इथलचा चहा खूप बढिया असणार आहे. काय अशी सदान कदा गर्दी चालू असते इथे 4 वाजेपर्यंत. असा गडगड गडगड गडगड. यात चहा एक नंबर आहे. हा पण चहाला जागा नाही, फक्त मिसळ खायची आणि पळायचं. नाशिकमध्ये सध्या आम्ही फिरत आहोत. बाईला पायी चालवतोय आणि आत्ताच आम्ही ओमटी हाऊसमध्ये मिसळ आणि चहा ट्राय केला. चहा एक नंबर आहे. मिसळ मी अजून फायनल केलं नाही आहे, कारण अजून एका ठिकाणची मला मिसळ ट्राय करायची आहे, जी मला इतरच्या लोकल लोकांनी सांगितलेली आहे. ती मिसळ ट्राय केल्यानंतर मग मी सांगेल की कुठली मिसळ मला खरंच छान वाटली. आता आम्ही जात आहोत सायंतारा साबुदाणा वडा खायला. छान वाटत आहे, असं फ्लॅशबॅक मध्ये आल्यासारखं वाटून राहिलं मला. 80s मध्ये वगैरे असं आल्यासारखं वाटतं. पुण्याच्या पेठेतल्या साबुदाणा वड्याच्या तोडीस तोड असा. साबुदाणा वडा जर तुम्हाला नाशिकमध्ये खायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल सायंताराला. साबुदाणा वडा आलेला आहे. पुण्याला पण मिळतो असा साबुदाणा वडा, पण हा बघायचे अंदर रिकामा आहे, आपल्याकडे भरलेला असतं. पण चटणी खूप छान आहे आणि साबुदाणा वडा पण छान आहे, पण चटणी शेंगदाणा चटणी आहे. साबुदाणा वडामध्ये कसं गोड पण आहे, तो चटणीच झाला आहे. आहे. चटणीच आहे, फक्त साबुदाणा खाऊन बघ. त्याच्यामध्ये आपलं कद्दू असतं ना, हा कद्दू बारीक केलेला असतो हा. आणि शेंगदाणा चटणी असते ही, आणि हा वडा आहे. साबुदाणा वडा तर नॉर्मल जसा वडा असतो तसा, हा पण चांगला आहे, ते एकदम मस्त आहे. आपण ठीक आहे, हा. बाहेरून क्रिस्पी आहे. जर कधी तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेटच्या मार्केटमध्ये आणि नागपूरच्या महाल आणि बर्डीमध्ये फिरला असाल तर तुम्हाला हे मार्केट नक्कीच ओळखीचे वाटेल. रस्त्यावरचा माल सस्त्यामध्ये घेऊन आम्ही पोहोचलो आमच्या शेवटच्या पॉईंटला, म्हणजे समर्थ ज्यूस सेंटरला. आलेलो आहे आपण समर्थला. दिसतंय का दूर? पायनॅपल ज्यूस विथ पायनॅपल चंक्स अँड आईस्क्रीम हा कॉम्बो जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल समर्थ ज्यूस सेंटरला. ज्यूस पिताना ऍक्च्युअल पायनॅपल जे लागतं ना, बारीक 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 तुकडे, ते छान लागायला. हा ना. गोड खाशी, गोडाच्या वेळेसला बरोबर येते तिला सगळं. तिकट मिसळ ती खाल्ली. माझ्या पायनॅपलचे चंक्स पण आहेत, असं मस्त आईस्क्रीम पण टाकलेली आहे बघा. याच्यावरती आईस्क्रीम पण आहे, पायनॅपल ज्यूस आणि पायनॅपल पण आहे याच्यावरती. ज्याने पण इन्व्हेस्ट केलं भारी केलेलं आहे. नाशिक काय खाण्याच्या बाबतीत लकी आहे यार, मस्त आहे. परत पंचवटीला पोहोचल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की एक शेवटचा फूड रिव्ह्यू करून जाऊ, जो आम्हाला इथलच्या लोकल लोकांनी सजेस्ट केला होता. आणि आम्ही पोहोचलो गंगा टी हाऊसला. मी भरपूर जणांकडून ऐकले की इथली मिसळ पण खूप छान आहे. दिसायला तर वेगळी दिसते, याच्यामध्ये मस्तपैकी मटकी दिसते, तर्री थोडीशी तिखट आहे, कारण मी ऑलरेडी फीडबॅक घेतलेला आहे याचा. ही जी मिसळ आहे ती तिखट मिसळ आहे, आपली आपण जी खाल्ली तशी नाही आहे. आणि सोबत त्यांनी पापड दिलेला आहे, दही आहे 1 वाटी आणि पाव आहे.
दहीची वाटी घ्यायला लागते का अजून हा बेकार आहे. तिकडचं तिखट बी जे कमी होतं तिखट टाकून दिलं की एक्स्ट्रा झाली. तिखट आहे पण टेस्टी आहे आणि हे जवळपास काटाकेरसारखी मिसळ मला वाटते. ओके, पुण्यातल्या काटाकेर मिसळला टक्कर देण्यासाठी आलेली आहे गंगाटी हाऊसची तिखट स्पायसी मिसळ. हे जे पापड आहे ना याच्यासाठीच देतात. शांत करायला ठसका लागला की पापड खा. बारीक केलेली वाटलेली हिरवी मिरची, काय मिरचीचा ठेसा आहे याच्यात डायरेक्ट. पोहा आहे. हे बघा हे बस 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 पैसा मिसळले झणझणीत आहे झणझणीत. रुमाल निघालेला आहे दोस्तो. ठसका लागला. नाही ना तिखट थोडी. सॅम्पल आणला सॅम्पल वापस जाऊ दे. नाशिकला हे शेव टाकलेली दोन्हीकडे पण. हा ती जी मिसळ होती ती एकदम साधी सपक होती, जास्त तिखट नव्हती. हे बेकार काम आहे. गाव मताला काय म्हणायचं काय मग तुला आता कोणती मिसळ बेस्ट आहे? नाशिकची अजून एक प्रसिद्ध मिसळ म्हणजे साधना मिसळ सुद्धा आम्हाला ट्राय करायची होती, पण टाइम कमी असल्यामुळे ती मिसळ ट्राय करता आली नाही. ज्यांना साधी किंवा कमी तिखट मिसळ आवडते त्यांनी ओमटी हाऊसला मिसळ खाऊ शकतात आणि ज्यांना एकदम झणझणीत डोळ्यातून पाणी काढणारी मिसळ आवडते त्यांनी नक्कीच गंगाटी हाऊसला मिसळ ट्राय करायला पाहिजे. नाशिकमध्ये आमच्या नेहाचा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि बड्डे स्पेशल करण्यासाठी स्पेशल गेस्ट आलेले आहेत प्रसाद साहेब आणि दीपाली मॅडम. धन्यवाद केक आणल्याबद्दल. मस्त. मी तर विसरलोच होतो, मला मार खायची वेळ आली ती, तुम्ही वाचवलं. नेहा का बर्थडे अभी खत्म नहीं हुआ है. सुला वाइन यार्ड का पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आम्ही सुला वाइन यार्डला केलेली मजा जर बघायची असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.